आज 18 डिसेंबर भारतीय स्तरावरती हा दिवस मायनॉरिटी डे म्हणजेच अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा होतो। आज या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो। तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपाचार्य प्रमोद परदेश सर, गोंदके सर, रोडगे सर, म्हस्के सर आणि सर्व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज हा दिवस साजरा करण्याचं कारण काय, अल्पसंख्याक म्हणजे काय, बहुसंख्याक म्हणजे काय, तर साध्या परिभाषेमध्ये भारतामध्ये जे लोक राहत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे काही कमी लोकसंख्येचे लोक आहेत त्यांना आपण अल्पसंख्याक असं म्हणतो, आणि जे संख्येने जास्त आहेत त्यांना आपण बहुसंख्याक असं म्हणतो। आणि जर स्पेसिफिक भाषेत जर बघितलं तर अल्पसंख्याक म्हणजे काय, तर संख्येने कमी आणि वेगळी धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक ओळख असलेला समाज म्हणजेच अल्पसंख्याक समाज होय। भारतात प्रामुख्याने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी या समुदायास धार्मिक अल्पसंख्याक असं संबोधलं जातं। आणि म्हणून अल्पसंख्याक म्हणजे काय, तर दुर्बल असणं असं नव्हे। अल्पसंख्याक म्हणजे काय, तर दुर्बल असणं असं नव्हे। कारण आपल्या भारताचा इतिहास जर बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक अल्पसंख्याकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा राहिलेला आहे। आणि म्हणून या दिनाचं महत्त्व काय, तर पहिल्यांदा आपल्याला असं म्हणता येईल की अल्पसंख्याकांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाचा अभ्यास करणे, त्याचबरोबर त्यांच्या हक्कांचे घटनात्मक संरक्षण करणे आणि त्या हक्काबरोबरच त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून भारताचा इतिहास पाहिला असल्यास किंवा आपण पाहिल्यास अल्पसंख्याक असणे हे कधीही या भारताच्या संदर्भात किंवा भारताच्या देशभक्तीच्या संदर्भात कधीही आड आलेलं नाही। उलट अल्पसंख्याक समाजातूनच देशाला दिशा देणारे नेतृत्व हे पुढे आलेले आपणास दिसून येत आहे। आणि त्याचं अलीकडचं उदाहरण जर बघितलं तर आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे त्याचे सर्वोत्तम असं उदाहरण होते। एका साध्या मुस्लिम कुटुंबातून आलेले डॉक्टर कलाम हे भारताच्या संरक्षण संशोधनाचे शिल्पकार ठरले। त्यांना आपण मिसाईल मॅन असं संबोधतो आणि म्हणूनच त्यांचा फोटो आपण आपल्या कॉलेजच्या फ्रंटला हा लावलेला आपल्याला दिसून येतो। त्यांनी तरुणांना काय सांगितलं, तर खऱ्या अर्थानं तरुणांना स्वप्न बघायला शिकवलं। त्यांनी कधीही स्वतःची ओळख धर्मापुरती ठेवली नाही, तर ते आधी पहिल्यांदा कोण होते, तर एक भारतीय होते। त्याचबरोबर दुसरं उदाहरण म्हणजे मौलाना आझाद, आधुनिक भारताच्या शिक्षण व्यवस्थेचे एक मजबूत असे ते आधारस्तंभ, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री। त्यांनी भारतात IIT, UGC ची स्थापना केली किंवा खऱ्या अर्थाने पायाभरणी केली, आणि आज आपण जे शिक्षण घेत आहोत त्यामागे त्यांचे महत्त्वपूर्ण असं योगदान आपणास दिसून येतं। त्यानंतर तिसरं उदाहरण म्हणजे भगतसिंग होय। त्यांचे नाव घेतल्याशिवाय भारताचा स्वातंत्र्य लढा हा पूर्ण होत नाही। शीख समाजातून आलेले भगतसिंग हे केवळ एक क्रांतिकारक नव्हते, तर ते एक विचारवंत होते। त्यांनी देशासाठी हसत हसत फाशी स्वीकारली। त्यांच्यासाठी धर्म नव्हे तर देश हा सर्वोच्च होता। अल्पसंख्याक समाजाचं चौथं उदाहरण म्हणजे JRD टाटा। त्यांनी भारतीय उद्योग आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान दिलेले आपणास दिसून येते। आज टाटा समूह विश्वास, नैतिकता आणि राष्ट्रहिताचे प्रतीक म्हणून मानला जातो। आणि अल्पसंख्याक समाजाचे पाचवं उदाहरण म्हणजे मदर तेरेसा। ख्रिश्चन समाजातून आलेल्या मदर तेरेसा यांनी संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायी असं कार्य केलं।
त्यांनी गरिबी, आजारी आणि उपेक्षित लोकांची सेवा करताना कधीही जात, धर्म, भाषा, लिंग पाहिला नाही. त्याने दाखवून दिले की खरी देशसेवा माणुसकीतूनच जन्मास येत असते. यावरून आपल्यास लक्षात येते की अल्पसंख्याक समाज भारताचा अविभाज्य असा भाग आहे. त्यामुळे त्यांचे हक्क सुरक्षित ठेवणे हे केवळ त्या समाजाचेच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे म्हणजे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. म्हणूनच भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांमध्ये अल्पसंख्याकासाठी तरतुदी केलेल्या आपणास पाहावयास मिळतात. या तरतुदीत प्रामुख्याने 14वा कलम, ज्यामध्ये कायद्यापुढे सर्वांना समान लेखलेलं आहे. 15व्या कलमामध्ये जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग यावर आधारित भेदभाव केला जात नाही. त्याचबरोबर कलम 25 ते 28 मध्ये असं भारताने पहिल्यांदाच स्पष्ट केलंय की भारताचा असा कोणताही धर्म नाही. धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब आहे. ज्या व्यक्तीला पाहिजे ती व्यक्ती तो धर्म स्वीकारू शकते, त्या धर्माचं आचरण करू शकते, त्या धर्माचं पालन करू शकते. कलम 29 ते 30 मध्ये अल्पसंख्याक समाजांना स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा अधिकार प्रदान केलेला आहे. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचबरोबर त्या संस्था चालण्याचा अधिकार दिला आहे. सरकारी अनुदानात कुठेही भेदभाव केला जाणार नाही याबाबतची शाश्वती दिलेली आहे. इत्यादी तरतुदीतून भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्याकांसाठी केलेल्या इत्यादी तरतुदी भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्याक समाजासाठी केलेल्या असून त्यांच्या विकासासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया आणि आपण सर्वजण मिळून सक्षम असा भारत निर्माण करूया. धन्यवाद.